नमस्कार. मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण रेल्वेमध्ये आलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं चॅप्टर संख्या पद्धती नंबर सिस्टीममधले पेपरामध्ये आलेले आपण प्रश्न पाहणार आहोत. हा 2022ला आलेला होता. बघा, पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 आणि 11ने पूर्णतः निशेष भाग जाईल? तर बघा, आता 9ची कसोटी कशी आहे की या संख्यांची बेरीज करून त्याला 9ने भाग जातो, म्हणजे 9ने भाग जातो. ठीक आहे. आणि 11ची कसोटी अशी आहे, समस्थानचा अंक आणि विषमस्थानचा अंक यांची बेरीज वजाबाकी 0 आली पाहिजे, तर त्या संख्येला 11ने भाग जातो. तर आता बघा, आपण आता 9ची कसोटी लावू. 7 आणि 2 9 कटला, 7 आणि 2 9 कटला, 1 आणि 8 9 कटला, म्हणजे याला भाग जातो. 1 आणि 8 9 कटला, 9 कटला, म्हणजे यालासुद्धा 9ने भाग जातो. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15, 15ला 9ने भाग जाईल, म्हणून हा ऑप्शनच बाद झाला. ठीक आहे. 1 आणि 8 9 कटला, 1 आणि 8 9 कटला, 9 कटला, 9 कटला, म्हणजे या 3 ऑप्शनना 9ने भाग जातो. आता बघा 11ची कसोटी. आता आपण आधी याला लावू. 1 आणि 0 आणि 8 9 होतात, आणि 9 आणि 0 9, म्हणजे 9मधून 9 गेले 0 आले, म्हणून 11ची सुद्धा याला कटूच लागते, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. आता आपण हे करून पाहू. तर 11ने भाग जाण्यासाठी समस्थानचे अंक विषमस्थानचे अंक यांची बेरीज करू आधी, वजा समस्थानचे अंक यांची वजाबाकी 0 आली पाहिजे. 1 आणि 8 9 वजा 0 9 बरोबर 0 आली, म्हणून याला 11ने भाग जातो आणि 9ने सुद्धा जातो. ते आपण देऊन पाहिलेलं आहे, म्हणून ऑप्शन बी हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, आणि हा वरचा जो प्रश्न आहे हा NTPC 2022ला आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी 9ने भाग न जाणारी संख्या कुठली? आता बघा, 4 आणि 9 13, 13 आणि 1 14, 14 आणि 4 18, भाग जातो 18ला. ठीक आहे. 7 आणि 2 9 कटले, 7 आणि 8 15 आणि 3 18 कटले, म्हणजे यालासुद्धा भाग जातो. 3 आणि 5 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 3 18, यालासुद्धा भाग जातो, म्हणून हे कटले. 4 आणि 5 9 कटला, 9 कटला, 3ला भाग जात नाही, म्हणून डी ऑप्शन योग्य. तर आता एकदा आपण हे करून पाहू. 45 39 0 भागेला 9, 9 5 45, बाकी 0. ठीक आहे. 9 चूक 36, 3 राहिले, इथं 30 आला, म्हणून याला भाग जात नाही. ठीक आहे, बरोबर आहे आपला. हा NTPC 2022ला आलेला होता NTPCमध्ये. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी 8ने अविभाज्य म्हणजे भाग न जाणारी संख्या कोणती? आता 8ची कसोटी कुठली आहे माहिती आहे का? मागच्या 3 संख्या किती पण मोठी असू द्या, मागच्या 3 संख्येला 8ने निशेष भाग जायला पाहिजे, ही 8ची कसोटी आहे. ठीक आहे. तर आता बघा, 792ला 8ने भाग जातो का? 8 9 72, 2 7 उरले, 8 9 72 जातो. ठीक आहे, म्हणून हा ऑप्शन नाही. 112, 8 1 8, 3 उरले, 32 8 चौक 32 जातो, म्हणजे हा ऑप्शन बाद झाला. 412, 8 45, 1 उरला 12, याला जात नाही, म्हणून सी ऑप्शन योग्य. न जाणारे म्हणते ना तो. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक चौथा, जर 7 अंकी संख्या 504x5y3 11ने विभाज्य आहे, तर x आणि y यांची बेरीज किती? आता बघा, 11ने भाग जाण्याचे नियम आहे समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज. हा NTPCला आलेला आहे, स्टेज 2ला आलेला आहे 2022ला. ठीक आहे. आता बघा, विषमस्थानच्या अंकांची बेरीज 5 अधिक 4 अधिक 5 अधिक 3 वजा 0 अधिक x अधिक y बरोबर 0. या दोघांची बेरीज वजाबाकी 0 आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 11ने भाग जातो निशेषांना. 5 आणि 4 9, 5 14 आणि 3 17 वजा x अधिक y बरोबर 0. आता हा 17 इकडे जर गेला तर
एक्स अधिक वाय बरोबर -17 होते. 17 वजा वजा कटले म्हणून एक्स अधिक वाय बरोबर फक्त 17, म्हणून ऑप्शन सी योग्य आहे, 17. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. त्याचे ऑप्शनला राहिले आपल्याला लिहायचे, तर लिहून घेऊ ते. ए ऑप्शन आहे 12, बी ऑप्शन आहे 17, सी ऑप्शन आहे 13 आणि डी ऑप्शन आहे 23. एक 11 अंकी संख्या 8 5 5 4 0 8 5 के 6 72ने विभाज्य आहे, तर के आणि पी हे समान नाही आहेत, तर 3K अधिक 2Pचे मान काय असेल? हा NTPCला 2022ला आलेला आहे. तर बघा आता 72 आहे, तर 72ला भाग जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्या काढायच्या. आता 9 8 72. आता 9ची कसोटी लावायची आधी या संख्येला. ही संख्या लिहून घेऊ आपण. 8 अधिक 8 अधिक P अधिक 5 अधिक 5 अधिक 4 अधिक 0 अधिक 8 अधिक 5 अधिक K अधिक 6 यांच्या बेरजीला 9ने भाग जातो. तर आता हे काढायसाठी आपल्याला आधी के, तर 8ची कसोटी काय आहे? तर जे मागचे अंक आहेत इथे लिहितो मी. 8ची जी कसोटी आहे ती मागच्या 3 अंकांना भाग जातो, 8 के 6. ठीक आहे. तर बघा आता 8ने भाग जायसाठी आपण आता इथं 8चा भाग देऊ. तर के बरोबर जर समजा 3 असले तर 8 × 48 5 राहिला. 8 × 7 56 भाग जातो, म्हणजे के बरोबर 3. तर आता इथं बाजूला लिहून ठेवू आपण आता के बरोबर 3. ठीक आहे, म्हणजे इथे 3 आला. आपण आता इथं 3 करून टाकू. ठीक आहे. आता यांची बेरीज करू आपण. आता 9ने भाग जायसाठी तर 9ची कसोटी लावू याच्यामध्ये. 6 आणि 3 9 कटला, 8 आणि 5 13, हा 5 आणि 4 9 कटला, 13 आणि 5 18 झाले, ते ही कटले. ठीक आहे. आता 8 आणि 8 16 अधिक पी आहे, तर 16 आणि 2 18 होतात. ठीक आहे, म्हणजे पी बरोबर 2. आता समीकरणामध्ये टाकू आपण. आपल्याला काय विचारलं? 3K अधिक 2P. ठीक आहे. एकदा आपण परत जी बेरीज करून पाहू. 8 आणि 8 16, 16 आणि 5 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 8 38, 38 आणि 2 40 आणि 3 43, 43 आणि 3 47, 47 आणि 3 30 50, 53, 53 अधिक पी, याला भागीला 9 जाते है ना. 9 × 54. आठ आणि 8 5 5 4 0 8, हा 5 एक्स्ट्रा झाला याच्यामध्ये. 5 के 6. ठीक आहे, करून पाहू पुन्हा. के बरोबर 3 आहे, पी बरोबर 2 आहे. 3 त्रिक 9, 2 2 4 13, म्हणून सी उत्तर बरोबर आहे आपलं. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं मला, मी ते टॅली केलं म्हणून मला उशीर झाला. 9 4 13. ठीक आहे, म्हणून आपलं सी ऑप्शन योग्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा.
171 गुणिले 172 गुणिले 173ला 17 आणि निशेष भाग गेल्यावर बाकी किती राहील? हा RRB ग्रुप डीला आलेला प्रश्न आहे. तर आता बघा 17ने याला सुद्धा भाग जातो, यालाही जातो, यालाही जातो, म्हणजे इथं बाकी किती राहतात? 1 2 3. म्हणून 1 गुणिला 2 गुणिला 3 बेत्रिक 6, उत्तर 6, म्हणून 6 बाकी राहतील. ठीक आहे, सोपा प्रश्न होता हा. प्रश्न क्रमांक 7 बघा, कोण्या संख्येला 1 भाजकने भागले असता 16 बाकी राहते जर मूळ संख्येच्या दुप्पटला भाजकने भागल्यास बाकी 3 राहते तर भाजक काय? तर आता बघा, समजा भाजक बरोबर जर 29 असला, म्हणजे आपण एखाद्या संख्येला जर भागून राहिलो, समजा या संख्येला जर भागला आपण 29ने, तर बाकी 16 राहून राहिले. ठीक आहे, जर या संख्येची दुप्पट केली आपण 2x केली, तर 29ने जर भागलं तर बाकी 3 राहते म्हणते, आहे ना. तर हे आपल्याला फुलफिल करायचं आहे, म्हणजे आपल्याला x काढायचा आहे इथे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, जी बाकी राहते की नाही यांची बेरीज करू आधी. यांची बेरीज किती ते बघा, 9 15 5, चला 1 2 आणि 2 4, हे झाली 45, म्हणून x बरोबर 45. ठीक आहे, 2x बरोबर 90, म्हणून इथे 90 भागिले 29. ठीक आहे, याले जर भागलं समजा आपण याने, ठीक आहे, 29चा आता पाडा तयार करू आपण. 5 9 45 5 चल 4 5 10 14 शिल्लक होतात. 4 9 36 6 चल 3 4 2 8 11 3 3ने भाग जातो याला. 3 9 27 7 चल 2 3 2 6 2 8 87, म्हणजे 3 बाकी राहिले, तर हे बरोबर आहे. तर हे सगळं टर्म्स अँड कंडिशन फुलफिल होऊन राहिली आहे. 29 जे आपण ॲझम्पशन केलं होतं, समजा भाजक, हा ऑप्शन म्हणून उचलला आपण, तर म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा 8 नंबरचा प्रश्न. जर संख्या 6 4 8 4 y 6 8ने विभाज्य आहे तर y बरोबर किती? 8ची कसोटी आहे, शेवटच्या 3 अंकांना भाग गेला पाहिजे. 4y 6 भागिले 8. आता बघा, आता जर इथं आपण 1 पकडला, 8 पंचे 40, 1 राहिला 16, 8 दुणे 16, म्हणून 1 हा बरोबर आहे. ठीक आहे, हा ग्रुप डीला प्रश्न आलेला 2022ला. ठीक आहे, पुढील प्रश्न. जर 15 अंकी संख्या 4 1 5 1 2 4 3 5 6 7 8 9 7 3 4 9ने विभाज्य आहे तर a ची किंमत किती? आता बघा, 4 आणि 5 9 कटला, 1 आणि 2 3 आणि 4 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 5 20 21 आणि 7 28. हे बघा, अशी टोटल नाही करू आपण. 4 आणि 5 9 कटला, जे जे कटतात ते कटून टाकू आपण. 9 कटला. ठीक आहे, हा 1 आणि हा 8 हा कटला, हा 7 आणि हा 2 हा कटला, हा 6 आणि हा 3 हा कटला. राहिले किती? 7 आणि 4 11, 11 आणि 9 भागला, सॉरी 11, 11 आणि 1 11 आणि 7 18, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, म्हणून ए बरोबर 4. ठीक आहे, लक्षात. काटासाठी केली आपण, इथं टाईम वाचवला आपला. ठीक आहे, तुम्ही पण असंच करा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. जर संख्या 8 अंकी संख्या आहे 3x 5 4 7 9 7 4 88ने विभाज्य आहे तर आहे, आणि 8 अंकी संख्या
4 2 5 1 3 9 Z2 हा Z आहे. 9ने विभाज्य आहे तर 3x अधिक 2y वजा Z बरोबर काय असेल. हा RRB ग्रुप डी 2022ला आलेला आहे. तर बघा इथं आता काय करायचं, 88 आहे की नाही, 88चं आपण सगळ्यात मोठे विभाज्य काय आहे, 11 8 88. 8ची कसोटी काय आहे, मागचे 3 अंक यांना भागाकार, म्हणून 9y4ला 8ने भाग द्यायचा. तर आता इथं भागाकार करू आपण आधी. तर बघा 8 8 64 होतात आहे की नाही, आणि 8 24 सुद्धा होतात. तर 2 उरतील असं पाहावं लागेल आपल्याला काहीतरी. ठीक आहे, म्हणजे तिथं वायच्या जागी 2 किंवा 6 हे अंक बसतील असं काहीतरी पाहावं लागेल आपल्याला. तर आता 8 1 8 1 उरला. इथे जर 8 असले, समजा y बरोबर 8, हा 8 इथे आला, तर 8 2 16, 2 उरले 24, 8 24, निशेष भाग जातो, म्हणून y बरोबर 8 बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता 11ची कसोटी लावू. तर विषम स्थानच्या अंकांची बेरीज 11ची कसोटी 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 8 वजा x अधिक 4 अधिक 9 अधिक 4 बरोबर 0. एकदा चेक करू. 3 आणि 5 आणि 7 आणि y म्हणजेच 8. ठीक आहे, x अधिक 4 अधिक 9 अधिक 4 बरोबर आहे. आता बघा 3 आणि 5 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 3 23 वजा 4 आणि 4 8 आणि 9 17 17x. याच्यातून x गेलं, मग x बरोबर म्हणजे 6 राहून राहिले. x 23मधून 17 गेले, 6 राहिले. ठीक आहे, म्हणून x बरोबर 6. इथे x बरोबर 6 आले. ठीक आहे, सॉरी, म्हणून इथे x बरोबर 6 आले. तर आता बघा, आता पुढील प्रश्न सोडवू आपण. तीन एक्स अधिक 2y वजा z. x बरोबर 6 आहे, म्हणून 3 गुणिले 6 अधिक 2 गुणिले 8 वजा z आहे. ओके, झेड सुद्धा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता खाली आणखी एक संख्या आहे, आपण तिच्याकडे लक्षच नव्हतं. आपण 8 अंकी संख्या आहे, हे 9ने भाग जातो. ठीक आहे, हे इथं आहे. तर आता इथं 9ची कसोटी लावू आपण, झेड पण काढून घेऊ, काही मोठी गोष्ट नाही. बघा आता झेड, आता 9ची कसोटी इथेच काटछाट करू आपण डायरेक्ट. 4 आणि 5 9 काढला, 9 काढला. 2 आणि 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. झेड बरोबर 1, 9 पकडला तर 8 आणि 9 यांना भाग जातो, म्हणून झेड बरोबर 1. तर इथं वजा झेड होतं आपलं. बघा हे समीकरण घेतलं आपण, हे समीकरण. तर झेड बरोबर 1 आहे म्हणून 1 वजा केला. 3 × 18 अधिक, बघा याच्यात दिसत नसेल, आता दिसेल. 3 × 18 अधिक 2 8 16 वजा 1. 8 आणि 6 14, 4 चला 1 2 आणि 3 34 वजा 1 33 उत्तर. म्हणून पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. तर बघा आता अशा प्रकारे आपण हे 10 प्रश्न सोडवले. याच्यामध्ये जो मला कसं काय वाटलं ते सांगा. आता रोज आपण 10 प्रश्न घेत जाऊ. ठीक आहे, धन्यवाद.